पोलीस दल प्रस्तुत गडचिरोली महोत्सव मध्ये एक व्यक्ती इथे पोलीस बनून आलेला आहे आणि त्याचं लक म्हणजे एवढं आहे ना की या मंचावरती एक पोलीस स्टेशन तो आता उभं करणार आहे. आणि त्या पोलीस स्टेशनची विशेषता अशी आहे की आतापर्यंत त्या पोलीस स्टेशनमध्ये एकही कंप्लेंट आलेली नव्हती. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. हा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्या शहरामध्ये गुन्हेगारी थोडक्यात घडत नव्हती. तर एकही कंप्लेंट आतापर्यंत त्या पोलीस स्टेशनमध्ये आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे स्पेशल ओळख दाखवून या व्यक्तीने आपली बदली त्या पोलीस स्टेशनमध्ये करवून घेतलेली आहे. आता ड्युटीवरचा लकीली म्हणा की अनलकीली म्हणा पहिलाच दिवस आहे त्याचा आणि पहिल्या दिवशी एक कंप्लेंट त्या व्यक्तीजवळ आलेली आहे, त्या हवालदाराजवळ आलेली आहे आणि आता काय घडणार आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये बघणार आहोत आपण. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. चला हवा येऊ द्या फेम हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हॅलो गणपती बाप्पा शूर आम्ही हवलदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही हवलदार आम्हाला काय कुणाची भीती. अशा जागी पोस्टिंग करून घेतलंय जिथं कुणी कंप्लेंटच करायला येत नाही. मग कशाला कुणाची भीती. शूर आम्ही हवलदार आम्हाला काय कुणाची भीती. गेला कुठं गावना शोधल्या बिगर रावना. गेला कुठं गावना शोधल्या बिगर रावना. सांगते मी खरं नाही खोट न खाजवाकी तुम्ही खाजवाकी. आता बाई म्हणते तर खाजवा तिच्या आईला तिच्या. नवरा शोधायला डोकं न खाजवाकी. नवरा शोधायला डोकं न खाजवाकी. नवरा शोधायला डोकं. क्या बात आहे. बाईनं आल्या आल्या स्टेज पेटवलं. वा या पोस्टिंगचा पहिला दिवस आणि बोनीचं चिकन कस्टमर आलंय. ओ या बाई या आत या. पोलीस स्टेशनात या. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात. क्या बात आहे. बाईचा बॅलन्स आहे जबरदस्त. हंड्यावर ठेवले हंडे सात आहा. त्यावर ठेवली परात. हा. माझा झालाय थोडा प्रॉब्लेम मी येऊ का हो आत. पोलीस स्टेशनचा उंबरठा ओलांडताना नाव घेणारी जगातली पहिली बाई बघतोय मी. या बाई या आत या. क्या बात आहे. आहा. काय नाव काय म्हणला बाई तुमचं. नाव घ्यायचंय मला छंद त्याला लागत नाही कारण. चांगला छंद आहे. तुम्ही आपली संस्कृती जोपासताय. चांगला नाव घेणं म्हणजे चांगलं आहे. पण सांगा नाव काय. नाव घ्यायचंय मला छंद त्याला लागत नाही कारण. आहा. पिझ्झा बर्गरच्या जमान्यात अहो महाग आणि हरवत चाललंय तूप भात आणि वरण. खरे बाई खरे हं? खरे तुम्हाला सांगतो मी घरात तांदूळ मी भरतो. अय्य गो. घरात वरण मी भरतो. अय्य गो. डाळ मी भरतो. पण घरचा वरण भात आमच्या तोंडाला लागत नाही. का? 24 तास ड्युटी असते. तो सांगणार कोणाला. हे सणवार उत्सव तुमचे होतात पण बंदोबस्ताला खांब म्हणून आम्ही उभे असतो. एकदा जोरदार टाळ्या पोलीस बांधवांसाठी. आणि तुम्हाला सांगतो ना एवढं सगळं करून घरचा वरण भात आमच्या तोंडाला नाही लागत. अय्य गो. हे काय केलं. वरण भात इथं पोलीस स्टेशनात केलं. हो आत्ताच्या आत्ता. क्या बात आहे. घाला वरण घाला अजून. हा, घ्या भात पण घ्या. अगो बाई, एवढा आवडला. हा, म्हणजे काय गौऱ्या थापायला आलात काय. पोलीस स्टेशन आहे बाई इथं नीट वागायचं. नाव सांगा. शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातले वाटाणे. मस्त लागतात है ना. हा. शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातले वाटाणे. हा. स्वतःच नाव घेते गा तू उखाणे. काय म्हणलं बाई. गा तू उखाणे. उखाणे गाऊ. हो. आपल्याला काय. अरे शेंगदाण्याची केली उसळ आहा. आणि त्यात घातले वाटाणे. आणि येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला. ऐ, ऐ. नांदायला नांदायला बाई ऐका ना. काय पोलीस स्टेशन आहे नाही. हो. जरा नीट नॉर्मल माणसासारखं वागाल की नाही. हा नाव सांगा पटकन. अहो तेच तर सांगत होते. काय. गा तू उखाणे गायत्री
तुकाराम उखाणे. हिच्या आईला हिच्या. गायत्री तुकाराम उखाणे. बाई उखाणे आडनाव आहे म्हणून सगळं उखाण्यात बोलायची गरज नाही. प्रॉब्लेम काय आहे सांगा. 7वा वेतन आयोग आला, वाढला महागाई भत्ता. काय म्हणला बाई. 7वा वेतन आयोग आला, वाढला महागाई भत्ता. अफवा आहेत बाई. आ? आता एरियर्स मध्ये आल्यावर बघूया काय होतंय ते. 7वा वेतन आयोग आला, वाढला महागाई भत्ता. 2 दिवस झाले तरी यांचा नाही पत्ता, यांचा नाही पत्ता. किशिंग केस आहे. ओ! हे मिशिंग केस आहे म्हणलं. मिशिंग केस आहे. हा. हा यांचा नाही पत्ता. हा. मिशिंग झालेल्या माणसाचं नाव सांगा बाई पटकन. बाजूला व्हा. परप्रांतीय माणूस. हे सतीश झा बाजूला वा सारखी परप्रांतीय माणूस. आओ तुम्ही बाजूला व्हा, इकडे या हा बोला बोला. आणि माझ्याकडे नीट बघा. हा तुमच्याकडेच बघतोय. आओ बोला काय. माझ्या हाताकडे नीट बघा. हा बाई रम्मी कसा पॉइंट. ओ काय बोलताय. काय करताय तुम्ही. नीट बघा ना. बाई हा? दिवाळी कवाच गेली. नाताळात कुठं चकल्या पाडताय. आओ का आओ नीट बघा हो. अंगणात पेरले पोतभर गहू. गहू हे आशे. बाई गहू जर आशे पेराल तर पीक कसं उगवल असं. अहो अंगणात पेरले पोतभर गहू. लिस्ट हाय मोठी, आता कुणा कुणाचं नाव घेऊ. बाई लय पोचलेली दिसती. बाईची लिस्ट लय मोठी आहे. बाई हा. मिशिंग झालेल्या माणसाचं तेवढंच नाव सांगा पटकन. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार केला वाकून. केलाच पाहिजे. माणूस रिटायर झाला म्हणून काय झालं. मोठा माणूस आहे, केला पाहिजे. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार केला वाकून. हा आणि तुकाराम रावांचं नाव घेते 5 गडी राखून. बाई 5 गडी म्हणजे अगं बाई, नाही तरी 5 आम्ही नाही जा. नाही तरी 5. जावा तिकडं. काय IPL ची अख्खी टीम लावली का काय. कुत्र्या. बाई ऑन ड्युटी ऑफिसर डायरेक्ट आत टाकीन. अहो नाही नाही. कुत्र्यात कुत्र, आलसिशन कुत्र. अल्सेशन कुत्रा असं करत नाही बाई. मग असं नाही करत. मी 3 वर्ष डॉग स्क्वॉडला होतो. मग कसं करत. हे बघा असं. हा, 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 हा. अगं बाई. कुत्र्यात कुत्र, अल्सेशन कुत्र. नीट करा ना जरा. हे बघा. हा, 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 हा. अरे तो पाय वर करा ना. आता बघा, आता बघा. कुत्र्यात कुत्र, अल्सेशन कुत्र. हे गावठी कुत्र आहे. चालवून घेईन मी. बोला पुढे बोला. कुत्र्यात कुत्र, अल्सेशन कुत्र. तुकाराम रावांनी घातलं माझ्या गळ्यात मंगळसूत्र. अच्छा म्हणजे मिशिंग झालेल्या माणसाचं नाव तुकाराम आहे तर. हा. ओके बाई मला कळलेलं आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते. नेमकी कंप्लेंट कळलेली आहे. आता इन्व्हेस्टिगेशन सुरू होतंय. नीट नॉर्मल माणसासारखं बोलायचं. माणसाला काही व्यसन फिसन कुठं गेला असेल काय कुणावर संशय. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. 10 दिवस झाले तुकारामराव घरी आले नाहीत. दारू पिऊन खड्ड्यात पडले की काय. इवल्या 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 ऐका ना इवल्या. हो बाई ऐका ना. ए थांब ए. बाई दिसली की चॅकाळतोय. थांब जरा. बाई ऐका ना. तुमच्या गाण्याचं हे असं मीटर असेल तर जगातला कुठला बी नवरा थर्रा पिऊन गटारात पडणार नाही की काय. इवल्या. अरे तू काय येडी आहे काय रे. पोलीस स्टेशन आहे ना बाई. लई कामं असतात यार. पटापटा सांगा काय प्रॉब्लेम आहे तो. कळलं दारूचं व्यसन होतं. काय फोटो बिटो आणलाय का माणसाचा. 40च्या वर गेलाय तापमान. हा उकाडा वाढलाय फारच. अच्छा पुढे बोला. 40च्या वर गेलंय तापमान. उकाडा वाढलाय फारच. हा. यांची प्रतिमा हाय हृदयात. मग फोटोची काय गरज. याच्या आईला हिच्या. फोटो मागितलं तर म्हणजे प्रतिमा आहे कुठे. हृदयात. बाई आपण एक काम करूया. काय. आपण इथं जवळच्या हॉस्पिटलला जाऊया. हा.
तिथं तुमच्या हृदयाची एन्जिओग्राफी करूया हा. आणि त्याच्यावरनं माणूस शोधूया. चालेल चालेल. चालेल काय चालेल? अरे पोलीस आहे ना आम्ही यार, का जादूगार आहे काय? फोटो नाही, माणूस कसा शोधायचा फोटो नाही तर? फोटो नाही आहे. काय वर्णन बिर्णन करा माणसाचं. हा, करत होते येणी फिनी. अच्छा त्याची नाही माझी हो. हा स्वतःची. हा करत होते येणी फिनी, समोर होता आईना. हा, यांनी आईना. मारली मिठी आणि मीच त्यात मायना. सडपातळ बांधा. पुढे सांगा. सकाळी सकाळी वेचत होते मी कळ्या. ओके. सकाळी सकाळी वेचत होते मी कळ्या. कळ्या. आणि तुकाराम रावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या. अच्छा म्हणजे शोरूमचा लोचा, दात पुढे. हा, पुढे सांगा. रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल. ऑन ड्युटी ऑफिसर आहे मी. रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल. हा. तुकाराम रावांना आहे टक्कल आणि डोक्यात नाही अक्कल. अच्छा म्हणजे छप्पर उडालेलं आहे. आ, ओके म्हणजे माणूस म्हणजे साधारणपणे तुमचं नाव तुकाराम आहे का हो? नाही तुम्ही ते वर्णनात पूर्ण बसताय म्हणून. नाही जस्ट मिसिंग. मजा होती आज तुमची. काय बोलताय तुम्ही? हे ते नाहीत. नाही सॉरी नाही त्याला गुदगुले व्हायला लागल्यात. काय बोलताय? अरे तुम्ही यार नॉर्मल माणसासारखं बोला. एकतर मी तुम्हाला सांगतोय हे उखाणे बिखाणे घेणं बंद करा. बरं ठीक हा? आहे. हो. हा, बोला. माणूस काय काम धंदा करायचा? हा, हिंदीतल्या हिरोईनचे म्हणजे कपडे म्हणजे 10 सेंटीमीटर कापड. हा हिंदीतल्या हिरोईनचे कपडे म्हणजे 10 सेंटीमीटर कापड. नशीब बाई नॉर्मलला आली आहे. आणि तुकाराम रावांचा बिझनेस म्हणजे तयार होममेड पापड. आता एक जरी उखाणा घेतलास ना माझ्या पोलीस स्टेशनात हाकलून टाकीन. ए, हट. एवढ्या बंदोबस्तात कुत्री कोणी आत सोडली? ही कुत्री आहे. ऐ! ही सुपुत्री म्हणलं, कुणाची तरी सुपुत्री. हा, हा बोला. असाच सतत तुकाराम राव करायचे माझे अपमान. हा. माहेरी निघून जाण्यासाठी मी 2दा बांधलं होतं सामान. रोजचे घरगुती झगडे. बाईने 2 वेळा घर सोडण्याचा प्रयत्न केला. कर्दळीच्या बनात चंडोल पक्षी लपले. अगं चंडोलीने आ? चांडाळीने नीट बोल ना ग. कर्दळीच्या बनात चंडोल पक्षी लपले. तुकाराम रावांची लग्न करून मी जन्माची धुपले. कशाला त्या बिचाऱ्या माणसाबरोबर लगीन केलं? कशाला? वाकडी तिकडी बाबूळ तिच्यावर बसला होला. होला आईज. आ? बोला पुढे बोला. वाकडी तिकडी बाबूळ तिच्यावर बसला होला. सखाराम पाटील गेला म्हणून तुकाराम राव उखाणे केला. सखाराम गेला म्हणून तुकाराम केला? अरे बाई चालती हो. नाही पण ऐकून तर घ्या. पहिले इथनं निघ. अहो माझं चाल निघ. देवगडातून आणले आंबे सांगलीचा मेवा. तक्रार लिहून घेण्या बिगर मला सांगताय जावा. बाई कृपा करी माझ्यावरी चालती हो तू घरी. बाई कृपा करी माझ्यावरी चालती हो तू घरी. आई गोंधळाला ये. हॅलो सर, माझी बदली करून द्या गडचिरोलीच्या एखाद्या कुठल्या पण गावात, पण हितनं काढा मला. या बाईने माझ्या डोक्याची वाट लावली आहे. हडे बाई. पोलीस स्टेशनातून हवालदार गेला पळून. पोलीस स्टेशनातून हवालदार गेला पळून. आहो तुकाराम राव घ्या की आता इथं बदली करून. नमस्कार गडचिरोले. नमस्कार. क्या बात है. याला म्हणतात पब्लिक. जिकडे पाव तिकडे पब्लिक दिसून राहिले. याची पण का करावं नाही समजून ना राहिलं. बाकी गडचिरोलीकर कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना? का टेन्शन बिन्सन तर नाना काय? तुम्हाला कायचं टेन्शन असणार आहे? साक्षात देवा भाऊच आहे ना पालकमंत्री. आणि त्याच्या संगतीला असेच भाऊ आहे. तुम्हाला काय टेन्शन मला आलं राजू. मी इतका परेशान व्हायला तुम्हाला सांगतो.
मी लय धंदे केले, लय म्हणजे लय धंदे केले, पण एकही धंदा चालला नाही. शेवटी मी माझ्या वडिलाला म्हटलं पप्पा आपला धंदा चालत नाही. म्हणजे त्यांना मी बाबाच म्हणतो, पण संध्याकाळी 7 नंतर त्यांना इंग्रजीच पाहिजे, म्हणून मी त्यांना पप्पा म्हणतो संध्याकाळी 7 नंतर. तर माझे पप्पा म्हणजे बाबू धंदे करणं काम आपलं काम नाही आहे. म्या पडलं तरी मी जिद्द सोडली नाही, मी धंदा केला आणि एक असा धंदा शोधून काढला हमखास यशाचा, तो म्हणजे लोकांचे लग्न लावून देणे. मॅरेज ब्युरो काढलं, मॅरेज ब्युरो. आता हे AVM आहे ना, AVM म्हणजे अक्षदा विवाह मंडळ होतं, अक्षदा विवाह मंडळ होतं. पण नशीब इतकं खराब का विवाह मंडळ पण बंद झालं. म्या विचार केला का लोक काही न करो, पण एकदा लग्न करतात म्हणजे करतात की नाही. बाकी काही जांगडबुत्ता जमो ना जमो, लग्न करतातच. पण म्हणून नाही म्हटलं आपण मॅरेज ब्युरो काढा, पण मॅरेज ब्युरो डुबलं. आजकालचे पोरं इतके हुशार झाले का डायरेक्ट पोरगी घरात आणतात, डायरेक्ट घरात. आणि बापाला म्हणतात पप्पा दिस इज युअर सून, कमिंग सून टू युअर होम. काय करणार आहे म्हणून तो गेला. पण बापानं दुकान टाकून दिलं हे AVM अक्षदा विवाह मंडळ. आता दुकान आहे म्हणून मी इथं दुसरं दुकान टाकलं, सेकंड हँड गाड्या. आता हे AVM म्हणजे अक्षदा विवाह मंडळ नाही आहे, अक्षदा व्हेकल्स अँड मोटर्स आहे. इथं मी सेकंड हँड गाड्या विकतो. पहा तुम्ही, आज गडचिरोली एवढं समृद्ध झालेलं आहे हे मला समजलं आहे, त्यामुळे मी इकडे आलेलो. आणि आता या गडचिरोलीत या AVM मध्ये म्हणजे अक्षदा व्हेकल्स अँड मोटर्स मध्ये एक तरी गाडी विकतो म्हणजे विकतो. आता गिराईक येऊ द्या, पहा माझी आयडिया पहा तुम्ही, येऊ द्या गिराईक. शायद मेरे शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मुझे चाय पे बुलाया है. वाह, AVM. खूप वर्ष प्रयत्न करत होतो पण लग्नच ठरत नव्हतं. खूप नाव ऐकलं अक्षता विवाह मंडळ. म्हटलं काहीही झालं तरी आज स्वतःचं लग्न आपण इथनं ठरवून जायचंच. आज लग्नासाठी एक ना एक मुलगी तरी आपण पसंत करायचीच, काहीही होऊ देत. आज एक तरी गाडी विकतो की नाही विकतो, पास तुम्ही. एक्सक्यूज मी. अरे नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. AVM हा AVM अंतरदूरकर. मीच अंतरदूरकर. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव कुशल बद्रिके. नाही तुमच्या रोगाचं नाही, तुमचं काय म्हटलं? माझंच नाव. ओ सॉरी. नमस्कार. कस्टमरशी चांगलं वागलं पाहिजे. नमस्कार, मी काय सेवा करू शकतो आपली? हो, काही झालं तरी लग्नाला एक मुलगी. सर, तुमच्या ह्या AVMचं नाव खूप ऐकलं होतं. हो. म्हणजे माझ्या मित्राने मला रेफरन्स दिला. म्हणाला तुला नेमकी जशी हवी ना तशी इथेच मिळेल. अरे तुम्हाला सांगतो सर, पंचक्रोशीमध्ये ख्याती आहे. हो ना. पंचक्रोशीमध्ये ख्याती आहे. फार दुरून लोक इथे येतात. हो. तुम्हाला खोटं वाटल पण लोक इथं एक घ्यायला येतात आणि दोन घेऊन जातात. दोन म्हणजे एक घरी एक ऑफिस मध्ये. मजाच मजा. खरंच मजा आहे हो त्यांची. तुम्हाला 1 2 3? नाही, मला एकच. शेवटी परवडली पण पाहिजे ना आपल्याला. नाही आपली काही जबरदस्ती नाही. जसा कस्टमर म्हणेल तसं एक तर एक. काय अपेक्षा काय आहे तुमच्या? म्हणजे तशा फार अपेक्षा नाही आहेत, पण म्हणजे अशी घरासमोर उभी राहिली ना की लोकांच्या माना अशा खडाखड वळल्या पाहिजे. अरे सर तुम्ही काळजी करू नका. ती अशी दारासमोर उभी राहिली का लोकांच्या माना अशा खाड तुटेपर्यंत वळतील. अजिबात काळजी करू नका. ते नाही, मला महत्वाचं सांगा, तुम्हाला कलर कोणता पाहिजे? कलर म्हणजे रंग. म्हणजे माझ्यासारखा. शी इतका वाईट. हट. नाही, माझ्यासारखा नको. म्हणजे एखादी गोरी गोमटी बघा ना. घ्या आता. याला गोरी गोमटी गाडी कुठून देऊ मी? गोरी गोमटी म्हणजे मिल्की व्हाईट मिल्की व्हाईट. गोरी गोमटी. अरे मिल्की व्हाईट
तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला मी इतकी व्हाईट देतो, इतकी व्हाईट देतो, इतकी व्हाईट देतो का आधारात सुद्धा ओळख आली पाहिजे का आहे ती आपलीच आहे. तुम्ही म्हणजे ना काय झालं? अजून कशात नाही काय आणि तुम्ही डायरेक्ट अंधारात शिरताय. नाही 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 नाही, कसं आहे, अंधाराची सवय असलेली बरी हो. म्हणजे अंधारात ओळखू आलं पाहिजे. तुमच्या कलरवरून तुम्ही ओळखू येत नाही. ओ नाही म्हणजे ते तरी ओळखू येईल ना. तसं. ओके ओके, काय हरकत नाही, काय हरकत नाही. मला द्या थोडं उंचीचं बघा, हाईट. हाईटचं. अरे म्हणजे- सर, असं फोटो बिटो काढायला फोटो बिटो काढायला जरा अरे असं तू- चोळी शोभली पाहिजे ना. साहेब तुम्ही काळजीच करू नका. हो. तुम्हाला हेड स्पेस, लेग स्पेस व्यवस्थित देतो. हेड स्पेस, लेग स्पेस. लेग स्पेस म्हणजे असं कम्फर्टेबल, लाईफ मध्ये कसं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ना. हा हा, लाईफ मध्ये कम्फर्टेबल पार्टनर हवा. हो हो, खरंय खरंय खरंय. ते जाऊ द्या, हा. हे महत्वाचं नाही हो, हो. हो. सगळ्यात महत्वाचं मला तुम्ही सांगा, हा, तुम्हाला किती सीटर पाहिजे? काय किती सीटर पाहिजे? सीटर म्हणजे हे नॅचरली असतात तेवढेच. नाही नाही, आमच्याकडे भरपूर ऑप्शन आहे. काय सांगताय? हा याच्यात ऑप्शन आहे? हो, आमच्याकडे 4 सीटर आहे, बाप रे, 7 सीटर आहे, 7 सीटर, 12 सीटर आहे. 12 सीटर. मागच्या आठवड्यात एकानं 32 सीटर नेली. बोला. घरात कशी गेली असेल? नाही नाही, तसं नाही. ते तुमच्या फॅमिलीवर अवलंबून आहे ना. तुमची फॅमिली किती? अच्छा अच्छा, फॅमिली मेंबर. नंबर ऑफ फॅमिली मेंबर. येस येस, नंबर ऑफ फॅमिली मेंबर. आई बाबा मी हा. आणि आता ती येणार ती. ओके, मग तुम्ही 4 सीटर घ्या. नको, टूज बघा ना. नाही, 4 माझं ऐका तुम्ही. नको. अनुभवी माणसाचं ऐका हो. 4 सीटर घ्या, नंतर मागे पुढे कामी पडते. अहो, मी सांग- मागे पुढे काय? ते असू द्या हो. ते जाऊ दे, ते महत्वाचं नाही आहे. अजून काय अपेक्षा काय तुमच्या अजून? म्हणजे अल्बम असेल का तुमच्याकडे? म्हणजे मला एखादा फोटो बघता येईल तिचा हा, हा. आणि बघून ठरवता येईल ना की बाबा ही मला चांगली वाटेल का ही मला चांगली वाटते. शोभली पाहिजे ना. तुम्ही फारच बॅकवर्ड करता बा. काय सांग- एकदम मागे राहिले तुम्ही. अल्बम बिल्बम काय? आमच्याकडे डायरेक्ट शोरूम आहे, शोरूम. म्हणजे यांचं शोरूम पण असतं? मग आपण असं शोरूम मध्ये जायचं, हा त्या अशा आजूबाजूला उभ्या असतात, हा. असं बघायचं, पसंत करायची, पसंत पडली हार घालायचा, घेऊन जायची. म्हणजे मी तिला असं समोरासमोर बघू शकतो असं? असं? अरे तुम्ही टच करून बघू शकता. काय सांगताय? खूप आवडली, कुशीत जाऊन बसू शकता. मग असं जायचं, त्या अशा उभ्या असतात, हा. ते बघायचं, पसंत करायची, पसंत पडली हार घालायचा, घेऊन जायची, पसंत पडली हार घालायचा, घेऊन जायची, पसंत पडली हार घालायचा, घेऊन जायची. नाही हो, असं असं एकदम नाही नेता येणार. मग काही संस्कार वगैरे आहेत की नाही? यस, संस्कार, संस्कार महत्वाचे आहे, रीतिरिवाज महत्वाचे आहे. हो 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 तुम्ही एक काम करा ना, हो. तुम्ही आधी ट्रायल घ्या. असं ट्रायल घेता येते? ट्रायल घ्या. एकीची नाही आवडली दुसरीची घ्या, तिसरीची घ्या, मन भरून ट्रायल घ्या. पण त्याच्यामध्ये अट एक आहे हा. काय काय? तुम्ही ज्या कंडिशन मध्ये न्याल त्याच कंडिशन मध्ये वापस आणून द्या. हो. हे तुमचं म्हणजे एकदम फॉरेन कल्चर आहे हो. आता माझ्या लक्षात आलंय, गड्याला फॉरेनचं मॉडेल पाहिजे. दादा आहे, हा. आपल्याकडे फॉरेनचं मॉडेल पण आहे, आहे? काळजी करू नका. काय सांगता? पण काय आहे का डिलिव्हरीला थोडा वेळ लागल. काय झालं? काय झालं? तेवढं कळतं मला. डिलिव्हरीला वेळ लागतोच. ओके, नो प्रॉब्लेम. फॉरेनचं मॉडेल करू बघ. नाही 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 नाही, फॉरेनचं नको. मग नाहीतर असं व्हायचं की मॉडेल आली घरात हं. आणि अख्खा गाव उभा दारात. ओके, देशी
देशी देशी. ओके ओके डन डन डन. अजून अजून काय अपेक्षा सांगा पटपटा. म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. नाही हो, मी कशाला गैरसमज हा करणार. म्हणजे बघा, हा. शक्यतो कमवती बघा. म्हणजे कसं की संसाराला हातभार लागेल ना तेवढाच. हा हा हा. महागाई वाढली आहे, संसार नीट झाला पाहिजे ए, म्हणून. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आलं माझ्या लक्षात आलं. हा. आपण एक काम करू, तिला कॉल सेंटरला लावून टाकू. हा. ओळख आहे तुमची? अरे काय ओळखीचं काय लगेच. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. काय? ते सोमवार ते शुक्रवार तुमच्याकडे नसणार. मग काय फायदा आहे? शनिवार रविवार आहे ना. हा. पाहिजे तेवढी वापरा. ओ वापरा काय? म्हणजे वापरा म्हणजे असं फिरायला जा, पिकनिकला जा. अच्छा, तसं, आता तसं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये केवढं केवढं काय 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 झालेलं हो, हो, आहे. हो. देवा भाऊच्या कृपेने इतकं सगळं समृद्ध झालेलं आहे. हो. फिरून या, मजा करा. तसं, तसं. हा, ओके तसंच. डन ना. डन डन. डन डन डन. मी म्हटलं ना, आज एकतरी गाडी विकतो म्हणजे विकतोच. जिद्दी माणूस आहे मी. बरं मी काय म्हणतो, हा. आता हा आपला व्यवहार तसा डन झाला हो. म्हणून थोडं व्यवहाराचं बोलणं गरजेचं हो, हो, हो. आहे. तर हे सगळा व्यवहार तुम्ही कॅश मध्ये करणार आहे का बँकेतनं लोन काढणार आहे? नाही नाही, ऋण काढून सण साजरा करणारा मी नाही. क्या बात मी आहे. सगळं कॅश मध्ये देणार. क्या बात. रोख रक्कम. क्या बात क्या बात. हा निर्णय तुम्ही अतिशय चांगला घेतला. हो ना? कॅशचा. नाही तर तुम्हाला सांगतो, हा. काही लोक बँकेतनं लोन काढतात हा. आणि मग हप्ते फेडणं झाले नाही हा. का बँकवाले उचलून घेऊन जातात. बँकवाले घेऊन जातात. बँकवाले उचलून घेऊन जातात. पैसे लागले ना त्यांचे. हा? बँकवाले उचलून घेऊन जातात. आणि काय करतात? धंद्याला लावतात. पैसे वसूल होईपर्यंत काय सांगताय? सोडतात का? पैसे लागलेत ना बँकवाल्याचे. हो हो. पण तुमची काय प्रॉब्लेम? माझं काय problem तुमचं तर नाही. कॅश आहे ना. Cash आहे, cash आहे दादा, cash आहे. कॅश Cash म्हटल्यावर काय हो. प्रॉब्लेम नाही. ओके डन. हो हो. डन हो, डन. आता डन झालंय म्हणून एक विचारतो. हा. तुमचा फर्स्ट टाइम आहे काय? माझ्या लक्षात आलं झालं. एक फर्स्ट टाइम आहे म्हणून सांगतो. हो हो दादा. एक मोठा भाऊ म्हणून सल्ला देऊ. हो सल्ला द्या दादा, द्या. म्हणजे खूप वर्ष मी प्रयत्न करत होतो, होत नव्हतं. गैरसमज करून घेऊ नाही नका. नाही दादा, राग मानू नका. नाही अजिबात नाही. एक मोठा भाऊ म्हणून सल्ला देतो. हो हो. हा. तुम्ही ना हा दादा. काही दिवस सेकंड हँड वापरा. हात साफ करा आणि नवीन घ्या. का? अहो सेकंड हँड काय काय बोलताय तुम्ही? अहो नको, माझ्या घरच्यांना चालणार नाही हो हे. वापरायची कोणाला आहे? तुम्हाला घरच्यांना. मला. हा मग काय तर. माझं ऐका दादा, सेकंड हँड घ्या, काही दिवस चालवा आणि मग नाही, कसं अहो. असते, हा. सेकंड हँड मध्ये काही प्रॉब्लेम नसतो. काळजी घ्यायची गरज नाही ना. अहो काय प्रॉब्लेम होणार आहे? मी घेईन काळजी. अरे तुम्ही लाख काळजी घ्या ना, पण लोकांचं काही सांगता येते का? लोक काय करणार आहेत? अरे कोणी मागून येऊन ठोकली म्हणजे अ, मग असं कसं? म्हणून मी म्हणतो की माझ्याकडे एक डॉक्टरची आहे. डॉक्टर दिवसभर डिस्पेन्सरी मध्ये, ते बाहेर उन्हानं रंग थोडा उतरलाय पण माल एकदम कडक. नाही हो, नो नको नको, डॉक्टरची वगैरे असं नको. ठीक आहे, राहू द्या. डॉक्टर नकोच आपल्याला. डॉक्टर आपल्या घरातच नको. माझ्याकडे एक पारशाची आहे, अजिबात वापर नाही आहे. हा? हा, अजिबात वापर नाही. मी काय म्हणतोय, हा. हे काय ऑफर देताय तुम्ही मला? हा. हे नका ना असं बोलू. आलं माझ्या लक्षात. मराठी माणूस ऑफर शिवाय घेणार नाही. ऑफर आहे, ऑफर आहे दादा. काय? एक स्पीकर आणि 2 डेक फ्री आहे. अरे नालायक माणूस. काय? अरे बेशरम माणूस. काय झालं? अरे शरम वाटली पाहिजे. काय? अरे मी लग्नाला बायको शोधतोय आणि तुम्ही कसले ऑफर देताय? ए, घाणेरडे मला. एक मिनिट चुप बस. सेकंड हँड बायको करू मी? एक मिनिट. लाज वाटली पाहिजे. इथं तू कशाला आला? बायको शोधायला. मग इथं काय आला बायको शोधायला? हे एव्हीएम आहे ना. अरे मूर्ख माणसा, हे एव्हीएम अक्षदा विवाह मंडळ नाहीये. मग? हे एव्हीएम अक्षदा विवाह मंडळ बंद होऊन जमाना झालाय. आता हे एव्हीएम म्हणजे अक्षदा व्हेकल्स अँड मोटर्स आहे. इथं सेकंड हँड गाड्या विकतो मी. म्हणजे एवढा वेळ तुम्ही मला हे सगळं गाड्यांविषयी सांगत होतात? तुला काय वाटलं हे सगळं मी मुलीबद्दल सांगतोय? ए नालायक माणूस, हा? मला अजिबात लग्न नाही करायचं तुझ्याकडे. बंद कर हे.
बेशरम. ए ऐक ना, ए ए हड. अरे यार काय करावं, तुम्ही आहे ना, थांबा थोड्या वेळ, नवीन काही धंदा सुचते का पाहतो आणि लगेच येतो. हा थांबा जरा, हे हाय बुडाला राव, इतका चांगला धंदा, काय हरकत नाही. हा येतोच.